सोलापुरातून अनेक मराठा बांधवांची मुंबईकडे रवानगी, जरांगे पाटलांच्या आंदोलनात सोलापूरकरांचा सक्रिय सहभाग। मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार चलो मुंबई या हाकेला प्रतिसाद देत मराठा आरक्षण संघर्ष यात्रेत उपस्थित राहण्यासाठी सोलापूरकर सज्ज झाले असून हजारो मराठा समर्थकांच्या उपस्थितीत मराठा आणि इतर बांधवांनी मुंबई इथल्या संघर्ष यात्रेत सामील होण्यासाठी सोलापुरातून मुंबईकडे प्रस्थान केलं। दरम्यान हजारो समर्थकांच्या उपस्थितीत मराठा चळवळीतील अनेक नेते मंडळी आणि मावळे यांनी जोशपूर्ण वातावरणात घोषणा देत आपला आवाज बुलंद केला। यावेळी हजारो मराठा आरक्षण समर्थकांनी हुंकार देत माऊली पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। यावेळी मराठा समाजाचे माऊली पवार यांनी सरकारवर आरक्षणाच्या संदर्भात टीकेची झोड उठवली। कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा माघार नाही, अशा शब्दात आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला। शिवनेरीला मुक्कामाला पोहोचले। सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाज पूर्ण ताकदीने कालपासून रेल्वेने, गाड्याने, पाऊस असला तरी टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, पिकअप, पाण्याचे टँकर, ॲम्ब्युलन्स घेऊन पूर्ण ताफ्यानिशी आम्ही मुंबईच्या दिशेने चाललो आहोत। या जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे। जे सरकार सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ। मागच्या वर्षी अधिसूचना काढली, मुंबईतून मराठ्यांना परत पाठवलं। या सरकारला जाग येण्यासाठी 2 वर्ष झाले हे सरकार झुलवतंय। या सरकारला जाग विचारण्यासाठी मराठ्यातला कष्टकरी, शेतकरी, कामकरी हे पूर्ण ताकदीनं मुंबईच्या दिशेने जात आहोत। जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून 50%च्या आतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। यावेळी मराठा समाजाचे माऊली पवार, राजन जाधव, पुरुषोत्तम बर्डे, छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, लहू गायकवाड, प्रमोद भोसले यांच्यासह हजारो मराठा बांधव, मुस्लिम बांधव व दलित बांधव उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत त्यांनी मुंबईला कूच केलं।